नमस्कार मंडळी, पीक व्यवस्थापनामध्ये नत्र स्थिरीकरण, स्फुरद विरघळवणारे, पालाश उपलब्ध करून देणाऱ्या जीवाणू खतांचा असा वापर फायदेशीर ठरतो. जीवाणू खतांच्या वापरामुळे पिकाला विविध अन्नद्रव्य जसं नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्मद्रव्य यांची नैसर्गिकरित्या सुलभपणे उपलब्धता होते. रासायनिक खतांचा वापर मर्यादित ठेवून उत्पादन खर्चामध्ये बचत करणं शक्य आहे. जमिनीमध्ये इतर सूक्ष्मजीवांचं प्रमाण वाढवून जमिनीचं जैविक संतुलन आपण राखू शकतो. पीक वाढीसाठी आवश्यक असलेली इतर जैवरसायनं जसं वृद्धी संप्रेरके, अमिनो आम्लाचे प्रकार आणि अन्य जैवरसायनं उपलब्ध होतात. पिकाची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते. जमिनीचे जैव, भौतिक आणि रासायनिक गुणधर्म टिकवून ठेवता येतात. बदलत्या परिस्थितीत दुबार किंवा तिबार पिकं घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे. मात्र अनेकदा रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादकता कमी होते. याचं एक प्रमुख कारण म्हणजे जमिनीत नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या उपकारक सूक्ष्मजीवांची संख्या रासायनिक खतांमुळे, तणनाशकांमुळे कमी होत आहे. ज्या पिकांची पुनर्लागवड केली जाते अशा पिकांमध्ये बीज प्रक्रियेऐवजी किंवा बीज प्रक्रियेबरोबरच रोपांची मुळं पुनर्लागवडीपूर्वी अर्धा तास जीवाणू खताच्या द्रावणामध्ये बुडवून ठेवावीत. यासाठी 1 किलो किंवा 1 लिटर जीवाणू खत 50 ते 100 लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रक्रियेसाठी वापरावं. भात, नागली, वांगीवर्गीय पिकं, कोबीवर्गीय पिकं यासाठी ही पद्धत परिणामकारक आहे. शाकीय पद्धतीनं लागवड होणाऱ्या पिकांच्या बेण्यास जीवाणू खतांची प्रक्रिया करणं गरजेचं ठरतं. यासाठी 500 लिटर पाण्यामध्ये 1 ते 2 किलो जीवाणू खत मिसळून या द्रावणात बेणं अर्धा तास बुडवून ठेवावं आणि मग लागवड करावी. आलं, हळद, कंदपिकं, फुलपिकं यासाठी ही पद्धत परिणामकारक ठरते. द्रवरूप जीवाणू खतं पीक वाढीच्या विविध अवस्थेमध्ये देण्यासाठी ठिबक संचाद्वारे ती द्यावीत. यामध्ये आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या प्रकारची द्रवरूप जीवाणू खतं सुलभतेनं ठिबक सिंचनाद्वारे सिंचनाच्या वेळी देता येतात. यासाठी 1 लिटर जीवाणू खत 1 एकर क्षेत्रासाठी वापरण्यात यावं. भाजीपाला पिकं तसंच बागायती पिकं आणि नगदी पिकं यासाठी ही पद्धत फायदेशीर ठरते. विविध फळझाडं, भाजीपाला पिकं यांची रोपवाटिका करताना लागवड माध्यमांमार्फत जीवाणू खतं देता येतात. 400 ते 500 किलो माती, शेणखत, गांडूळ खत यामध्ये 2 किलो किंवा 2 लिटर जीवाणू खत चांगल्या प्रकारे मिसळून रोपवाटिका बनवण्यासाठी वापरावं. आंबा, काजू, नारळ, सुपारी अशी आणि अन्य फळपिकं त्याचप्रमाणे फुलझाडांसाठी ही पद्धत परिणामकारक ठरते. बहुवार्षीय फळपिकांना जीवाणू खतांचा वापर करायचा झाल्यास दरवर्षी सेंद्रिय खतं द्यायच्या वेळेलाच सेंद्रिय खतामध्ये प्रति झाड 50 ते 100 ग्रॅम जीवाणू खत मिसळून हे मिश्रण फळझाडांच्या मुळाभोवती चरामध्ये द्यावं. नारळ, सुपारी, केळी, चिकू अशा आणि अन्य फळांसाठी ही पद्धत परिणामकारक आहे. तर मंडळी, अशा प्रकारे पीक व्यवस्थापनामध्ये निकोप पिकाच्या वाढीसाठी जीवाणू खतांचा वापर करून पीक वाढीला फायदा मिळवून घेणं हे आता आवश्यक झालेलं आहे. बरं, तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.